काही दिवसांपूर्वी ज्या तटकरे पटेल जोडीवर अनेक ठिकाणाहून शरसंधान करण्यात आलं होतं त्यापैकी पटेलांच्या एका कार्यक्रमात फलकावर चक्क अजित पवारांचा फोटोच नव्हता। पटेलांच्या कार्यकर्ता मेळाव्यामधला हा फलक लक्षवेधी ठरला, कारण त्यावर अजित पवार नव्हते, सुनेत्रा पवार होत्या। गोंदियातल्या या घोळावर अनेकदा प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला। सार्वजनिकरित्या ते माध्यमांशी बोलायला आले तेव्हाही त्यांना प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्यांनी गप्प राहणं पसंत केलं। गोंदियातल्या तिरोडा शहरामध्ये राष्ट्रवादीचे नेता प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता, तिथे हा प्रकार घडला। या प्रकरणी दोन प्रतिक्रिया समोर येत आहेत, त्या आता आपण पाहणार आहोत। अजितदादांवर प्रेम करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे। आता एखाद्या बॅनरवर तसे फोटो नसतील तर याचा अर्थ दादा मनातून गेले असं होत नाही। दादा प्रत्येकाच्या घराघरात आहेत, मनामनात आहेत। 18 पगड जातीच्या मनात दादा आहेत, त्यामुळे कोणी फोटो टाकले असतील नसतील ह्याला महत्त्व। आता शेवटी ते बॅनरवर फोटो टाकले तर ते बॅनर खतावरच जाईल, पण माणसाचं मन थोडी खतावर जाणार आहे। त्यामुळे दादा तुम्ही फोटो टाकले का नाही टाकले त्यांना फरक पडत नाही। पण माझी विनंती आहे की दादांना मानणाऱ्या वर्ग इथून पुढे दुखावणार नाही याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि अजितदादांचा योग्य तो सन्मान व्हावा। सर काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादांचा फोटो नाही, यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे। आता हे सगळ्या गोष्टी सर काल सभा घेतली आपली तिरोडाला इथे, मात्र अजितदादांचा फोटो नाही, यावर विरोधक आपल्यावर टीका आता राहू दे। आता हे सगळ्या गोष्टी बातमी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या वर्षा बंगल्यावरच्या दौऱ्याची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आपल्या थोरल्या मुलाला घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोहोचल्या। सुनेत्रा पवार, देवेंद्र फडणवीस आणि पार्थ पवार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली। बारामतीतील पोटनिवडणूक, त्याचं राजकारण, त्यानिमित्तानं बदलत असलेली समीकरणं, बारामतीतल्या पोटनिवडणुकीमधली पवार गटाची भूमिका, काँग्रेसनं दिलेला उमेदवार, अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांवर या बैठकीमध्ये खल झाला असं समजतं आहे। दरम्यान आपण सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेलं समजतंय। याच्याच जोडीला मुख्यमंत्री फडणवीसांनी भारतीय जनता पार्टी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहील असा शब्द दिलाय। काल परवापर्यंत जो ठाकरे गट बारामतीची निवडणूक बिनविरोध असायला हवी म्हणून भूमिका घेत होता तो अचानक पलटलाय। अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे नेता आहेत, त्यांनी पण संजय राऊतांची री ओढली आहे। निवडणूक बिनविरोध करावी ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं आता अंबादास दानवे यांना म्हणावंसं वाटतंय। निवडणूक बिनविरोध करावी ही काही संस्कृती नाही, म्हणून त्या वहिनींच्या मागे उभा राहावं ही संस्कृती निश्चित आहे। तसं व्हावं अशी जनभावना आहे। मला वाटतं अजून या विषयाला 9 तारीख उजाडू द्यावी, कारण 9 तारखेपर्यंत फॉर्म वापस घेण्याची वेळ आहे। त्याच्यानंतर याच्यात स्पष्ट भूमिका होतील, परंतु काँग्रेस उभा राहत असेल तर मला असं वाटतं त्याला कोणी काही ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही। शिवसेनेनं या ठिकाणी कोणत्या निवडणुकीत कोणताही सहभाग घ्यायचा नाही अशा पद्धतीने ठरविलेलं आहेच।